एक दगडाचं हे आहे बघा. इथे हे भाविक काय करताय बघा बरं, की सगळ्या दगडांना एकावर एक ठेवत आहे, त्याचं घर बनवत आहे, त्याची पूजा केली जाते. त्या पूजेचा संकल्प केला जातो. तो संकल्प अशा पद्धतीने पाणी ठेवून दगड पूजा आणि त्याच्यामध्ये ही आरती केली जाते. त्याचं ते सगळं ठरवून असं ते केलं जातं आणि पूजा पण केली जाते. तर हे सगळं अविस्मरणीय आहे. कुठल्याही धर्मामध्ये ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्या पद्धतीनं हे सगळं इथं पूजन केलं जातं. या दगडांना इथं ठेवलं जातं, त्याची पूजा केली जाते. तर बघा, हे दृश्य आहे फक्त दगड ठेवलेले आणि माणसांची पूजा चालू आहे. हे सगळं पूजन एका विधीनुसार केलं जातं. ह्या विधीचा इथे उल्लेख आहे. आणि आपण जे देव आणि दगडात देव, देवामध्ये पूजा, पूजामध्ये श्रद्धा, श्रद्धेमध्ये भाव, आणि हा भाव आपण कुठेही व्यक्त करू शकतो. असे हे साधे दगड इथं ठेवलेले आहेत. त्याला एकावर एक रचलेलं आहे. आणि हीच एक माणसाची जिद्द आहे की आम्ही त्या सगळ्यांना घेऊन आमची श्रद्धा जपतो. आमचं महादेवाच्या प्रती जे समर्पण आहे ते करतो आणि ते ठरवतो. तेच 5 दगड आपण घरी घेऊन जायचे, असाही विधी आहे. आणि हे सगळे त्यासाठी ते जमा करताय. बघा, शिरूरमध्ये आम्ही आहोत आणि हे दगडांचं इथे असं केलेलं स्वरूप जे आपल्याला कुठे बघायला आतापर्यंत मिळालं नाही. आपण पूर्ण भारत फिरलो, त्या भारतातसुद्धा असा कुठेही उल्लेख नाही आहे. आणि इथं हा एक चमत्कार वाटावा अशा पद्धतीने सगळ्यांनी ठेवलेले आहे. आणि ह्या दगडांचा वापर करून ही पूजा केली जाते. इथून हे शिरूरचं कंपाऊंड आहे पूर्ण. त्यांनी पूर्ण कंपाऊंड करून इकडे हे बांधकाम चालू आहे. तिकडे भोजनशाळा सुरू आहे. त्या भोजनशाळेत इथे बघा अशा पद्धतीने पूजा केली जाते. आणि इथे कार पार्किंग पण केली जाते. त्याच्यामध्ये हा सगळा भाग आलेला आहे. इथून आम्ही रुद्राक्ष घ्यायला गेलो होतो, तेव्हा इच्छा अशी होती की भेटायला पाहिजे, भेटतं की नाही. पण सहज मिळाल्यामुळे आता तो आनंद व्यक्त होतो आमच्या शब्दामध्ये. आणि आम्ही सगळे खूप खुश आहोत. महादेवाची कृपा आहे आम्हाला असं वाटतं.